बोलायचं नाही, मला काही बोलायचं नाही त्याच्याबद्दल. इकडं तिकडं नाही गेलं ते हवेत विरलेलं वजन नाही आहे, नाही, उलट हवेत तुमचं. गेलं ते समजू शकतो मी सर. हा. ते हवेत गेलं मी त्याच्याबद्दल मला तर अं? अजिबात तक्रार नाही त्याच्याबद्दल. मग आता म्हणतोय कधी घेऊन येऊ माल, त्यासाठी मी आता बोलतोय आता तुम्हाला. आता विषय असा आहे की या 2-3 दिवसाची गर्दी होती आणि ओले माल होते ते आता बऱ्यापैकी संपत आलेले आहेत. जे माल सडतात पुढे जाऊन ओले माल, त्यामुळे व्यापारी बी हा. घाबरून त्याचं मार्केटिंग करत नाही आणि कमी रेटमध्ये मागतो. आता इथून पुढे हं. जास्त बाजार वाढण्याची शक्यता डोक्यात न धरता फक्त घटू हा. नये ही मी अपेक्षा करतो, कारण जुलै ऑगस्ट मध्ये सेटिंग जास्त आहे. त्यामुळे जास्त हा. वाढून मिळेल आणि मी जाईल हे स्पष्ट मी सांगेल की अजिबात अपेक्षा ठेवू नका. नाही अपेक्षा नाही सर. आता आपला तर माल वाळकाच आहे. हा. एक वाळका माल म्हणजे आपल्याकडे पाऊसच नाही. नाही ना, ते सगळीकडे झालं. पाऊस पडतोय, पण आपल्या तालुक्यात कवठेमंकाळ, आटपाडी, जत, सांगली पाऊसच नाही. मान्य पाऊस आहे. खाली 24 मे ला एकच पाऊस पडलाय, त्याच्यानंतर पाऊसच पडला नाही आपल्याकडं. ठीक आहे, पण तुम्ही दिल्लीला पाऊस झालेला पाहिला का? जसा मुंबईला झाला एवढ्या 2-4 दिवसापूर्वी 8 तारखेच्या आसपास मला वाटतं दिल्लीला जो पाऊस झाला आणि युपीला पाऊस झाला, तो मुंबई, कोकण आणि पुणे, नाशिक सारखा पाऊस झाला. त्याचा परिणाम थोडासा झाला 2-4 दिवसात. होय. नाही आपला माल तरी 19 तारखेला 20 तारखेला तोडायचं म्हणतोय. अजून काय तोडलेलं नाही, अजून आलेलं नाही. नक्की तोडा, काय अडचण नाही. मग त्यावेळेस मग त्याच्या अगोदर मी तुम्हाला फोन करून मग येतो. म्हणजे काय सांगा, कमीत कमी आता काय करू, सगळ्या गोटी सकट म्हणजे सगळं झाड मोकळं करून आणू की विळून जाणू. आता तुम्ही पहिला टप्पा झालाय, दुसऱ्या टप्प्यात मोठं तोडून जर तिसरा टप्पा अजून मोठा होणार असेल तर नाही, मोठं मागं राहू. होण्यासारखं नाही. हं? मोठं होण्यासारखं नाही ते. मग सोडून द्या, मग बाग मोकळी करून टाका. मग सगळे घेऊन येऊ. हो, सगळं घेऊन या, फक्त हिरवं तोडू नका. आता एकदम हिरवं. आपण खाईले असं माल आणा, म्हणजे हिरवा नका. नाही काय झाले सर, 100च्या खाली पण थोडा माल आहे. असू द्या ना, फार 30 ग्रॅमचा असू द्या, पण तो लाल असावा, आतून बाहेरून त्याला कलर असावा. नाही लाल आहे एकदम लाल आहे एकदम. बाहेरून आणायचं हिरवं आणि तुम्ही म्हणायचं बाहेरनं बी लाल आहे, आतनं बी लाल आहे. तर त्या गौरी गणपतीच्या वेळेस हिरवं कसं येतं तसं ते आणतात लोक त्या टायमिंगला, म्हणजे ते 5 फळाला लागतं. पण आता खायला योग्य असेल तुम्ही ती एवढी फळं तोडून आणा. नाही सगळे खायला आले ते योग्य. मग काय. आणि म्हणजे काय सांगा, जे लहान आहे ना फळ ते पण गोड लागते. आता मी तोडून नाही सगळ्याला वाटतोय इथं आजूबाजूला. आता तुमचं माझ्या इथं समाधान नाही झालं तरी तुम्हाला इथंच कमाल टाकूशी वाटतं या प्रश्नाचं उत्तर द्या. काय विश्वासच आता काय मला काय कसं होतं, एकालाच धरायचं कोणाला तरी नुकसान एकाला धरताना एकालाच धरायचा. एकाला बोलता येतो बोलता येतो एकाला, म्हणून तुमच्याकडे यायचं. नक्की. आणि हा हक्कानी बांधणारा शेतकरी माझ्यासाठी प्रिय आहे. तेच हक्कानं म्हणजे आता फर्स्ट टाइम बाग लावली, फर्स्ट टाइम हे केलं. सगळेजण लोक सांगतात मला, त्या दिवशी बाग तोडत होतो ना त्या दिवशी मला म्हणले, अरे बाबा पुण्यात फसवते ती, लय फसवते, तू नेऊ नको, दुसरा व्यापारी पाठवतो. मला व्यापार नको, काय नको, पहिला डाव बसाला. माझं हेच वाक्य, दुसरं काही वाक्य नाही. दुसरं काही वाक्य नाही माझं. तिथं आल्यानंतर मग तुम्हाला समाधान झालं नाही तरी पण आम्ही बघूया. रेट मध्ये मी कुणाचं समाधान करू शकत नाही. ती जी मंदी तुमच्या माझ्या हातामध्ये नाहीये. आणि किंवा आपण मनामध्ये जे रेट धरल्यात ते मला माहित नाही, पण ज्या पोझिशन मध्ये ग्राहकाचा डिमांड त्या क्षणाला आहे तिथं त्या दिवशी मी मार्केटच्या रेटपेक्षा मी कमी नसणार आहे. हे छाती टोकपणे माझ्या तिन्ही मार्केटला मी सांगू शकतो. नाही तुमचा तरी पण रेट जास्त आहे. हा, माझा रेट का जास्त आहे, माझा का रेट हं. जास्त आहे, मी डोक्या विकत नाही. पण तुम्हाला मी सर्वांना सांगतो की आपण राजस्थान, गुजरातमध्ये 6 महिने यांचा जो बॅकलॉग काढतोय, महाराष्ट्रातला माल संपल्यानंतर त्या व्यापाऱ्याला सांभाळतोय, तो व्यापारी महाराष्ट्रात आपल्याला सोडून जात नाही. आणि त्यामुळं तुमच्या हिरो पर्यंतचा रेट हा सर्वाधिक आपल्याकडे, म्हणजे इतरातून आपल्या 10 ते 15 रुपयाचा किलोचा 100% फरक पडतो हे शेतकरी सांगतात. पण आता आटपाडीच्या मार्केटमध्ये आणि तुमच्या मार्केटमध्ये मला एक 25 रुपये फरक पडला. 25 रुपये वाढ झाली. मला सांगा, मी इथं येणार नव्हतो. माझा विषय सोडा, मी देणारच नव्हतो. मी तिकडच येणार होतो, फुकट दिला तर तिकडच येणार होतो. परंतु मालाची क्वालिटी अशी होती की चकाकी होती, ग्लेजिंग होतं, पण त्या हिशोबाने माझ्या हिशोबाने मिळालं नाही. नक्की. आता काल एक व्हिडिओ प्रसारित झालेला आहे, माळशिरस तालुक्यातला मुलगा आला, त्याला 200 रुपये मागत होते जागेवरून, आता 100 रुपये मागायला लागले. मी म्हटलं एवढा तर बाजार कमी नाही झाला म्हटलं 100 रुपये येण्यासारखा.
200 तर 100, हा नाही. ठीक आहे. 125 रुपये 110 रुपये जाणारी गोटी 100 आली, 100 जाणारी गोटी 70-80 रुपये आली, 10-20% फरक आहे. पण 50-100ला 100 नाही फरक. आणि आटपाडी मार्केट आम्हाला इथून 10 किलोमीटर आहे. बर पण बर. आटपाडीत आम्हाला का जायचं नाही? हा आम्हाला केडीचं आम्हाला एकदम हे वाटतं, बेस्ट वाटतंय. सगळं व्हिडिओ बघतो ना हा डेली. हा हा तर हा. गोटीचा रेट इकडं आटपाडीत आहे ना, गोटीचा रेट लास्ट म्हणलं तर 40 पर्यंत जातो बर गोटीचा. बर बर बर. आणि तुमच्या तिकडं 80च्या वर असतो. मग हे आम्ही मग आमचं हा आमचं ते गोटीमध्येच भाडं निघून जातं. बरोबर आहे भाडं बरोबर. आम्हाला मस्त 12-13 हजार रुपये जातं. हा पण आमचं त्या गोटीमध्ये मायनस होतं. नक्की 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 आणि नक्की. आणि ते बाकीचं काय मला माहित नाही. आता आता आजच एक मी जी गाडी घेऊन आलतो ना, तीच गाडी मी आज बुकिंग केली दुसऱ्याला. नक्की ते नक्की. आता निंबोड्यातच माल येणार आहे उद्या. हम्म. आता उद्याला तो उद्याला परवा दिवशी येईल बघा. मी नक्की म्हणलं या. केडीलाच घेऊन जा. तर नक्की. तो काय म्हणे कोण बर अरे म्हणलं केडीला घेऊन जा, तिथं चांगले लोक आहेत ते. म्हणलं एकदा जाऊन तर बघ तिथं. बर. म्हणजे माझं पण काम कसं आहे सांगा सर. हा. जे आपल्याला चांगलं वाटतं ते आपण त्याच माणसाचं नाव घेणार ना. हो का, अजून तुम्ही मला पाहिलं नाही, मी तुम्हाला पाहिलं नाही. फक्त विचार आपले जुळले फोनवर आणि तुम्ही हक्काने मांडू शकता. कारण एक आडत्या म्हणून एक शेतकऱ्याचं नातं आहे. आणि हां, बरोबर जर आहे की. गाडीवाला सांगत असेल अमुक अमुकडे जा, त्यांना कोणी अधिकार दिला? गाडीवाला नाही म्हणत. मग गाडीवाल्याला मी बुकिंग केलाय त्याला. नाही 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 नाही. जो दुसरीकडे टाका म्हणला त्या व्यक्तीचा तो शेतकरी म्हणतो मी तिकडे टाकणार आहे. अच्छा अच्छा अच्छा, टाकू द्या ना त्यांना. हो का, ज्याला शेतकरी म्हणतो. त्याला आणि- जिथं अनुभव आलाय तिथं गेलंच पाहिजे. आणि ह्यासाठी होय. स्पर्धा आहे. जी स्पर्धा आहे ना, हं. ज्याला एखाद्याला समज माणूस बघून उचलून देत असेल तर आमच्याकडे हं. माणूस बघून उचलून देत नाही, आम्ही माल बघूनच उचलून देणार तुम्हाला. माल बघून उचलतात, हा, बरोबर. मग त्यामुळे एखाद्याला हाताळला असेल आणि त्याची मानसिकता तयार झाली असेल, ते 10 माणसं जर तिकडे पाठवत असेल तर कदाचित ते नातं आर्थिक देवाणघेवाणीच्या वाढीमध्ये हे जास्त काळ टिकत नाही. ते पण मला म्हणले पैसे वगैरे तुझे आले नाहीत अजून. आम्हाला तिथं पैसे दुसऱ्या दिवशी मिळतात. हो. आणि माझे पैसे कुठं पळून जाते तुम्ही. 17 तारखेला सांगितले, 17 तारखेला येतीलच की. मी त्याला पैशासाठी फोन करणार नाही म्हणलं. पैसे 17 तारखेला दिले म्हणले, पैसे 17 तारखेला 100% मिळणार. 100% नो डाऊट म्हणलं. हा. हा 100% मिळणार म्हणलं. पैशासाठी मी फोनच करणार नाही त्यांना. हो, हो. नाही फोन करून बघ पैसे देत नाहीत असं करतात. ते म्हणलं मला सांगू नको, पैशाचं मला सांगू नको म्हणलं. हा. पैशाचा मी आजपर्यंत विचार कधी केला नाही, काय नाही. हा. ते पैशाचं काय बोलू नको म्हणलं मला. हा. त्याचं माल तेवढा तिकडं नाही. तर नाही आम्ही तिकडंच नेतो. स्पर्धकाची नावं घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये ज्याची त्याची इच्छा. आणि मला सांगा, जर सगळ्यांचं एकमत असतं, देशात एकच पक्ष राहिला असता, कशाला 4 पक्ष राहिले असते? तसं नाही. प्रत्येकाच्या मनातले विषय वेगळे असतात. तसं केडी चौधरी हा तुम्हाला आवडला, दुसऱ्याला कदाचित आवडू शकणार नाही. नाही अडू शकणार, बरोबर. हो, त्याचं मत आहे. आपलं सरळ काम करीत जायचं. आणि सर्वाधिक आवक आज आपल्याकडे कुणालाही कमिशन न देता येते आहे. किंवा आज आपण बुकिंग करून माल घेतोय, म्हणजे आपल्याला असं काही नाही की माल यावा म्हणून मी फोन करतोय. आलेल्या फोनलाच मला उत्तर देता येतं, मी ते होतोय. तुमचा प्रत्येक व्हिडिओ असा असतो की माझ्याकडेच आणा असं मी तुम्हाला म्हणणार नाही. तुम्हाला तिथं रेट मिळत असेल तर तिथं द्या. हो, मिळून काढा. हो. ते जेवढं तुम्ही नाही, आम्हाला जे माहित नाही ते तुम्ही सांगताय, हा ते आमच्यासाठी लय मोठं वाटतंय. हा. आता पण बघा सर, आता मी कन्सल्टिंग केलेलं. मी बाहेर होतो 25 वर्ष. मी बाग स्वतः लावून, स्वतः व्यवस्थित आणून दुसऱ्या 2 बागा आता हार्वेस्टिंग झालेत. त्या दोघांना पण सांगितलं केडलाच जायचं, दुसरीकडे कुठं जायचं नाही. नक्की बघा एकदा तिथं जाऊन एकदा बघा. पुढच्या वर्षी सर 26 बागा असणार हार्वेस्टिंगला. 26 बागा हार्वेस्टिंगला पुढच्या वर्षी. आता लागण झाल्या. आता लागण झाल्या 10 महिन्यानंतर मी जाणार. आता तुम्ही मला पाहिलं नाही, मी तुम्हाला पाहिलं नाही, पण तुम्हाला मी पाहिला. तुमच्या घरी अगदी ज्यांना गायडन्स करताय त्यांना 4 महिन्याच्या निमित्तानं आपण भेटायला येऊ, अशी आपण आशा धरूया. आणि नाही भेटलंच पाहिजे असं काय नाही. आपण नक्की नाही. जो अंत करणार नाही एक असलं मी झालं. आणि काय असतं का, जो भांडतो तो माझ्या जास्त जवळ येतो. जो वैचारिक भांडतो, वैचारिक लढाई आहे आपली. तुमचं काय माझा बांध, हा तुमचा माझा काय बांध एका मिरीला आपण रेठाय नाही आलेलो. तुमचं हित कशात आहे आणि माझं हित व्यापार हित कशात आहे, त्या दोघांचं एकमत होऊन आपल्याला पुढे जायचे. बरोबर. हो 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 तेच बरोबर. आता काय करतो सर,
विळूनच माल काढतो. आता अजून एक शेतकरी आहे ना, त्याचा आणि माझा एक टन आणतो, त्याचा एक टन आणतो. आता दोघांचं बोलणं चाललंय तिघाचं, बर. कसं कसं माल न्यायचं. मी म्हणतोय माझं सगळं सर सकाळ मोकळं करणार आहे, हो. आणि ते दोघं म्हणतात मग सगळं आम्हाला तुम्ही सांगता, मग तुम्ही आम्हाला असं ठेवताय. मी म्हणलं मग आता एक काम करू, त्याचा एक टन घेऊ, तुमचा एक टन घेऊ, दोघांचा अलग अलग घेऊन जाऊ. तसंच एकाच करा. ह्याच्यात घेऊन जाऊ. प्रत्येकाला थोडी थोडी संधी द्या, म्हणजे तिची मंदी मिळून जाते. आज तुमचं 25% निघालं, उद्या 25% निघालं, परवा असं 100% 4 दिवसात निघालं तर तिची मंदीचा इफेक्ट होतो आणि चौघ मिळून गाडी चालू शकतो ना आपण. नाही त्यात कसं झालं, माझी जी लहान लहान गोटी 100च्या आतली ना ती बी आल्या. बर बर बर. ती बी आल्या. तसं म्हणून मी काय म्हणतो, आता मी काय करतोय सर, 100 ग्रॅमची आतली गोटी आहे का नाही, ते शक्यतो फळ तोडून का नाही लोकांना वाटतंय खायला वाटतंय. मी म्हणलं आता त्या मार्केटमध्ये न्यायचं, ते म्हणणार एवढी चिंगळी आणल्या, असं केलंय तसं केलंय, त्यापेक्षा आपण वाटून खाऊन टाकूया म्हणलं. नाही, खायला द्या, पण असं नाही तुमची चिंगडी सुद्धा 20 ग्रॅमची सुद्धा विकण्याची ताकद आपली आहे. ऐकलं का, मी काय म्हणलं, मला त्याच्यात आता माल नेलाय, मग चिंगडी सुद्धा खपची म्हणलं, 100%. फक्त त्यांना म्हणलं त्याच्या मापानं त्याला असा नाश करतोय, जेवढं कष्ट करून आधीच आपल्याला कर्ज फेडायचं, मग घालवू नको. मग या कालच्या